वच्छी मावशी, काय झालं? अहो चेहरा का दिसतोय तुमचा असा? राग आला का? राग कसला? तसाही राग दाखवायचा नसतोच, गिळायचा असतो. तो आत राहतो, वाया जात नाही ना. या गुरुजींना कुठेतरी पाहिलंय मी. हो का? असे प्रवचन देतात ना ते. पेपर मध्ये फोटो पाहिला असेल तुम्ही. कळली? मी कसली पेपर वाचते? त्यांना मी गार्डन मध्ये पाहिलं, फेरफटका मारताना बायको सोबत. बायको बरोबर फेरफटका मारताना? त्यांच्या बायकोला गुडघ्याचा त्रास आहे, हात चालत नाहीत त्या. हो का? अगं बाई, मग ते वेगळे असतील कोणीतरी, हे नसतील. मला गैरसमज झाला असेल. चल निघते मी, देवळात जायचंय. आत्ता अचानक देवळात? हो, म्हणजे आपल्या हातून जे काही बरं वाईट घडलं ते देवाच्या चरणी रुजू करावं आणि पुढच्या प्रवासासाठी ताकद मागावी त्याच्याकडे. चल निघते. घ्या घ्या, ताकद मागून घ्या, गरजच आहे तुम्हाला त्याची. इंद्रनील का नाही आला अजून? निघतो येतो म्हणाला, अजून का नाही आला? आजी, काय नारळ हार वगैरे घ्यायचा का? आपण जाऊया का? तुम्हाला नवस फेडायचं आहे ना? कसला नवस आणि कसलं काय? देवाचं नाव आणि आपलं गाव. हे बघ, मी आणि वच्छीनं मिळून हे सगळं ठरवलंय. मी तिचीच वाट बघते. म्हणजे वच्छी मावशीला सगळं माहितीये? सगळं माहितीये. तुम्ही खोटं बोलला. स्वानंदीची आजी असून तुम्ही खोटं बोलला. ए बाबा, मी काही खरं बोलायचा रोग लावून घेतला नाही हो. त्या स्वानंदीनं तिच्या आजोबांकडून घेतलाय तो. पण मला सांग, कुणाचं काम होत असेल तर थोडस खोटं बोललं तर कुठं बिघडलं म्हणते मी. ग्रेट आहात, आशीर्वाद द्या. आईचं असेल. हो, आईचं असेल. जा लवकर जा घरी. आईला त्रास देऊ नये, बिचारी वाट बघत असेल. जा. नाही, मी थांबतो. वच्छी मावशी येईपर्यंत मी थांबतो. अरे नको, वच्छी येईलच एवढ्यात. तू जा. तुम्ही एकट्याच आहात, मी थांबतो. अरे घाबरू नकोस रे बाळा, जा तू, माझी काही काळजी करू नकोस. नक्की? हो. बर, मी येतो. हा, लवकर ये बाई. वसंता हेमंता मला शोधायला जर बाहेर पडले ना तर सगळी गडबड होऊन जाईल. सॉरी आजी, उशीर झाला. काय सॉरी 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 म्हटलं का? झालं का ग? किती वेळ वाट बघते मी तुझी इथं. आजी, मला माहिती तुम्ही खोटं खोटं रागवलाय. काय झाली का आपली कामं? झाली? हो हो झाली. हे बघ, मी नीलकडे महेशचा फोन नंबर दिलाय आणि त्याला काय सांगायचं हे सगळं समजावून सांगितलंय. चल, आता स्वानंदीची काळजी मिटली. संपदाचं काय ते तू सांभाळ बाई. हा, पण सांभाळणारे कोण हो आजी? सांभाळणारा तो तिकडे बसलाय. तो जी बुद्धी देतो ना त्या बुद्धीने आपण चालायचं, म्हणजे तो खुश राहतो. हे आता सगळं सुरळीत होणार. तसं नाहीये. एक काटा उगवलाय, पण हरकत नाही, साधा काटा आहे, काढून फेकून देईन. आता काय झालं आणखी? नाही, काळजी करण्यासारखं काही नाहीये.
मी बघून घेईन. जे लग्न जमवणं साधं सुद्धा काम नसतो. सॉरी बाजूनी फास असा आवळून करावा लागतो.